जामखेड येथे लवकरच तहसीलदार यांची नियुक्ती होणार. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया. जामखेड येथे आढावा बैठक घेऊन तालुक्यातील राज्य आणि जिल्हा पातळीवर जी कामे प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याचा आढावा आणि संबंधित विभागांना योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार जामखेड शहरात होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालय, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग लवकरच पूर्ण होईल. तसेच 21 दिवस झाले जामखेड तालुक्यात तहसीलदार नाही. अनेक तालुक्यांचे प्रलंबित प्रश्न पडले आहेत, असा सवाल पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना छेडला असता उत्तर देताना जिल्हाधिकारी म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रिक्त असलेल्या तहसीलदारांच्या जागेवर तहसीलदार मिळावा यासाठी राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली असून जामखेडसाठी लवकरच तहसीलदार मिळतील, अशी माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आज जामखेड तहसीलचे तालुक्यामध्ये आपण जे पण विकास कामे चालू आहेत, विशेष करून आता सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे त्याच्या आज विजिट ठेवली होती. तसेच तालुका लेवलचे सर्व अधिकारी त्यांच्यासोबत केंद्र आणि राज्य शासनाचे जे महत्त्वाचे प्रकल्प आहे त्याच्या आढावा बैठकचं नियोजन आहे आणि त्याच्यासोबत जे मुद्दे तालुक्याचे प्रलंबित आहेत जिल्हा पातळीवर किंवा राज्य पातळीवर त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करतोय. सर, जामखेड तालुक्याला 21 दिवस झाले तहसीलदार नाहीत, तर त्या संदर्भात काय? राज्य शासनाकडे आम्ही मागणी पण नोंदवली आहे. तसेच आता लोकल बॉडीची इलेक्शन पण होणार आहे, त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पण आम्ही तशी मागणी केलेली आहे. तर शासनाकडून जेव्हा अपॉइंटमेंट होईल तेव्हा आपण तहसीलदाराची नियुक्ती करू. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 150 दिवसांच्या उद्दिष्टानुसार जामखेड येथे जी विकास कामे प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यात येत असल्यासाठीच्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यासाठी जामखेड तहसील कार्यालय येथे डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर डॉक्टर पंकज आशिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या आढावा बैठकीसाठी कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, निवासी नायब तथा प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार, जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामदास मोराळे, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता सुजित चेमटे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर नरेंद्र गांगोली, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, मंडळ अधिकारी प्रशांत माने आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी ज्या महत्त्वाच्या विषयासंदर्भात आदेश दिले त्यामध्ये गेल्या काही दिवसापासून जामखेड तालुक्यात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे तातडीने पंचनामे करावे, तसेच लवकर सुरू होत असलेला गणेशोत्सव आणि येणाऱ्या सर्व सण उत्सव निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या, असे आदेश जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आणि खालडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांना दिले आहेत. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड.